नवीन लोकांना चान्स देणार आहे. अरे वा, बढिया बढिया बढिया. बघा 4 लोकांची एंट्री झाली आहे. ओके आहे आजच्या पर्यंत एवढेच. तर कविता गायकवाड मॅडम बोला, तुमच्याकडे काय रिझल्ट आहे? श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर मला असं सांगायचंय की मी तर 7 वंडर पण घेऊन झाले, म्हणजे आपल्या कंपनीचे बरेच प्रॉडक्ट माझ्याकडनं घेऊन झाले. महाअमृत ज्यूस पण घेतलंय, त्याचा पण रिझल्ट चांगला आहे. मी स्वतःच घेते अगोदर. स्वतःवर प्रयोग करायचा किंवा स्वतः अनुभव घ्यायचा तरच दुसऱ्यांना ठामपणे आपण सांगू शकतो. आणि मी आता 1 तारखेपासून सीबॅक्थॉन पण चालू केलंय. तर माझा जो अल्कोविडचा जो रिझल्ट आहे तो माझा स्वतःसाठीच आहे. म्हणजे मी एका पेशंटला दिलंय त्याचं तर झालंच आहे, पण माझ्यासाठी माझ्या स्वतःच्या शरीरात जो बदल झालाय तो त्वचेचा पोत सुधारलाय. मेन म्हणजे जे सुरकुत्या पडायच्या त्या कमी झाल्या आणि पाण्याचं जे पीएच आहे तो अगदी मेंटेन असतो. तर म्हणजे मी स्वतःच पहिलं घेतलंय त्याचा अनुभव आणि म्हणजे त्वचेला हात लावून पण बघत असते मी. मला मागचा अनुभव आत्ताचा अनुभव फरक जाणवतोय आणि खूपच छान आहे. आणि तुम्ही जे बोलले की सगळ्यांना चांगलं दिसावं वाटतं, ही गोष्ट खरीच आहे. पण आता एक बातमी व्हिडिओ व्हायरल होतोय बघा, पुण्यामधल्या शिरूरमध्ये 3200 रुपयाची क्रीम एका म्हणजे लोकांनी लावली चांगलं दिसण्यासाठी. जेंट्स लोकांनी लावली, पण त्याचे परिणाम त्याच्यामध्ये जो पारा असतो तो जास्त विषारी पदार्थ तो जास्त प्रमाणात होता त्याच्यामध्ये आहे. तर त्या लोकांच्या किडन्या फेल झाल्यात. म्हणजे असं काही गोष्टींचं नुसतं दिसण्यावर महत्व नाही. आपण काळे असतं चांगलं, आतून आपलं मन चांगलं पाहिजे, स्वच्छ पाहिजे, विचार चांगले पाहिजे, त्याच्यातून सुद्धा चेहऱ्यावर भाव चांगले निर्माण होतात. म्हणून वर लावून सुद्धा लेप लावून सुद्धा काही फायदा नाही आणि एवढे पैसे घालवू नका कोणी. आपल्यासारखं प्रॉडक्ट पोटातून जर खाल्लं तर याच्यासारखा सुंदर रिझल्ट नाही. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद मॅडम, धन्यवाद. मनीषा ताजने मॅडम आहेत, बोला मॅडम. नमस्कार सर, सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर मी महाअमृत ज्यूसचा रिझल्ट सांगणार आहे. माझ्या मुलाला अपेंडिक्स झाला होता, तो 10 वर्षाचा आहे आणि आम्ही 3 महिने कंटिन्यू दवाखाने केले. त्याचे डॉक्टरनी सांगले का बा याचं ऑपरेशन काही गरज नाही, तो लहान आहे. पण आता ठीक झालं म्हणे, 3 महिन्यात तुम्ही कोर्स कम्प्लीट झाला म्हणे, दवाखाने वगैरे करू नका. पण त्याला खेळाचा एवढा शौक आहे, म्हणजे क्रिकेट खेळतो, व्हॉलीबॉल सगळंच करतो, योगा करतो, पण त्याचं सारखं पोटच दुखत राहत होतं. मग आम्ही म्हटलं काय करायचं काय. मग माझ्या मिस्टरांनी ते महाअमृत ज्यूसची सगळी माहिती पाहिली. मग आम्ही चालू केलं, त्याला 5 ml देणं चालू केलं. तर 2-3 महिन्यामध्ये त्याचं पोटही दुखणं बंद झालं आणि त्याला रिझल्टही चांगला आणि सगळं त्याचं खेळणं, योगा, आता तो व्यवस्थित आहे सर. महाअमृत ज्यूसचा रिझल्ट खूप छान आला माझ्या मुलाला. धन्यवाद सर. आता अपेंडिक्सचं मग ऑपरेशनचं वगैरे काही नाही? नाही सर, आता काही गरजच नाही म्हणे, डॉक्टर नॉर्मल झाला आहे म्हणे. क्या बात आहे. त्याचं दुखणं बापरे, म्हणजे ऑपरेशन वर आलं होती गोष्ट. ऑपरेशन करायचं सांगितलं होतं का डॉक्टरांनी? नाही गरज नाही म्हणे ऑपरेशनची सर. पण अगोदर नाही सर, ऑपरेशनची गरज नाही, तू लहान आहे म्हणे, गोळ्यांनी होऊन जाते म्हणे. प्रायव्हेट दवाखाने केले आम्ही, पण झालं होतं, पण त्याचं पोट दुखणं काही कमी होत नव्हतं. तर आपल्या ना एवढं पोट दुखणं त्याचं थांबून गेलं महाअमृत ज्यूसने. बढिया बढिया बढिया. किती ml दिलं तुम्ही त्याला मग? हॅलो, 5 ml सांगितलं. अच्छा 5 ml, बरं काय हरकत नाही. चला धन्यवाद मनीषा मॅडम. नाशिका मॅडम तुमच्याकडे काय अनुभव आहे, बोला नाशिका मॅडम. माझ्याकडे अमृत ज्यूस, लेडी केअर आणि अल्कोविडचं पण आहे. घरीच प्रॉडक्ट वापरलेलं आहे. बाहेर पण दिलं आहे 3-4 लेडीजना, त्यांना पण रिझल्ट आलेला आहे. आणि विशेष म्हणजे माझी मुलगी डॉक्टर आहे, ती नागपूरला सुअरटेक मध्ये जायस्वाल सरांकडे आहे. तिला गर्भाशयामध्ये थोडीशी सुजन होती आणि पिरियडचा पण प्रॉब्लेम होता. तर नागपूरची औषध घेतली तिनं 2 महिने. ती मानायलाच तयार नाही का ह्या औषधीने आपल्याला आराम होऊ शकते. मी म्हटलं 2 महिने घे बा, तू पहा तुझा रिझल्ट. मग काही तिला आराम भेटला नाही. मी म्हटलं तुझी डॉक्टर की बाजूला ठेव,
आणि माझा समर्थाची औषध घे. 1 महिना घेतली सर कम्प्लीट ती. पूर्ण आराम झाला. काय दिलं त्यांना? लेडी केअर, अजून लेडी केअर आणि अमृत ज्यूस. अमृत ज्यूस. येस येस येस. नाही खूप जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा. आणि अल्कोविटचा आता घरीच सुरू आहे. बढिया बढिया. बाहेर पण आला 3-4 लेडीजना रिझल्ट त्याचा. कसा काय रिझल्ट आला? हेच कोणाची पाळी येत नव्हती, आली तर बरोबर जात नव्हती. त्यांचं वय आहे 35-40, कोणाचं 30. एक तर आता भाचीच आहे ती 15-16 वर्षाची. तिला पण खूप त्रास होत होता पिरियड नंतर. तिचंही थांबलंय 1 महिन्यातच. येस 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 येस. आणि यानं आराम मिळतो, आणि परंतु जळापासून आराम मिळतो विदाऊट कुठली सर्जरी न करता, कुठलं बाहेरचं आर्टिफिशियल न घेता. आता ऍलोपॅथी म्हणजे काय, सगळं आर्टिफिशियलचा भाग झाला तो एक्स्ट्रा. पण आपण नॅचरली प्रोसेसनं ते सगळं गोष्टी दुरुस्त करतो. याचाच खूप मोठा आनंद आपल्या सर्वांना आहे, आणि सर्व लोक आपण मोठे मोठे आशीर्वाद घेत आहोत. चला, धन्यवाद नशिका मॅडम. काटकर सर आहे, अमोल काटकर सर. सर श्री स्वामी समर्थ. सर लेडी केअर, बेरी केअर आणि अल्कोविट आणि अमृत ज्यूसचा रिझल्ट आहे. आपण 2 लेडीज ना, ज्यांना 4-4, 5-5 महिने मासिक पाळी होत नव्हती. एक माझ्या भावाच्या पत्नीला आणि एक महिला आहे, त्यांना दोघांनाही आपण प्रॉडक्ट दिलं. तर 7व्या दिवशी रिझल्ट दिला. त्यांच्याकडून 7 वंडर दिलं सर, लेडी केअर, बेरी केअर सोबत. आणि एक शांताबाई थेरे म्हणून एक आजी होती पांढरदड्याची, तिला पोटात खूप दुखणं राहायचं आणि ऍसिडिटीचा खूप त्रास होता. तिला अल्कोविट आणि अमृत ज्यूस दिला, तर त्यांना आराम झालेला आहे सर. आणि जे मासिक पाळीवाले आहे ते 7व्या दिवशी मासिक पाळीवर बसले आहेत आपल्या औषधीपासून. आता रेग्युलर चालू आहे, त्यांना 2 महिने झाले. बढिया बढिया, एकदम बढिया. धन्यवाद धन्यवाद काटकर सर. हनुमान वागळे सरांनी ऍड्रेस केला. हनुमान वागळे सर, तुम्ही ऍड्रेस केला सर? माझा प्रश्न आहे. हॅलो सर. हा बोला सर. सर, एका महिलेला डॉक्टरनी गर्भपिशवीचं ऑपरेशन सांगितलं, परंतु त्याला थोडे दिवस वेटिंग वर ठेवलं. या पर्सनसाठी काही समस्या आहे का आपल्याकडे? हॅलो. आहे ना आहे ना आहे ना. बोला सर. त्यांना हे द्यायचं ना, आपण लेडी केअर द्या, महामृत ज्यूस द्या आणि अल्कोविट द्या. गर्भपिशवीचं म्हणजे गोळा आहे आणि तो थोड्या दिवसासाठी काहीतरी म्हणजे कमी आहे, तो वजनात पूर्ण नाही आला, त्याच्यामुळे त्याला ऑपरेशन सांगितलं. पण याने क्लिअर होईल का ते ऑपरेशन? तो पेशंट आम्ही हँडल करू का इकडे? बरं, तर त्या पेशंटचे रिपोर्ट वगैरे आहेत का? हो आहे एक त्यांच्याकडे. काम करा, रिपोर्ट असतील तर रिपोर्ट पाठवा मला. स्पष्टता थोडं मी डॉक्टर साहेबांची वर पाठवतो रिपोर्ट, आणि मग तुम्हाला सांगतो डिटेल्स मध्ये. ठीक आहे सर, धन्यवाद. रिपोर्ट पाठवा, रिपोर्ट. हो, आणि तो गोळा किती वर्षाचा पासून आहे हे सुद्धा थोडं त्यामध्ये लिहा तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे. हो हो हो. त्याच्यानंतर सर्वांचं धन्यवाद. काय म्हणत तो विसरलो आता. हा, हे म्हणत तुम्ही आपल्याकडे लेडी केअरचे एवढे जबरदस्त पॉवरफुल रिझल्ट आहेत. तुम्ही जर जे काही लेडीजचे डॉक्टर असतील त्यांना जर संपर्क साधला, त्या लेडीजच्या डॉक्टरांना संपर्क साधला, त्यांना म्हणा सर तुम्ही जे लेडीज आहे ज्यांना पाळी येत नाही किंवा ज्यांना असं प्रॉब्लेम आहे, तुम्ही हे वाचा, हे बघा आणि एखाद्या लेडीजचा अनुभव घ्या. 100% त्याला जर रिझल्ट आला त्या क्रिटिकल पेशंटवर, तर ते आपलं प्रोडक्ट पुन्हा पुन्हा वापरते असं मला वाटते. तुम्ही डॉक्टरांची सुद्धा व्हिजिट करू शकता. जे आहेत समजा जे डॉक्टर आहेत लेडीज संबंधित जे काही प्रॉब्लेम्स आहेत, किंवा स्किनच्या डॉक्टरांना सुद्धा तुम्ही भेटू शकता स्किनचे प्रॉब्लेम साठी. ठीक आहे, व्हिजिट मारायला आपल्याला काही हरकत नाही. त्यांना हेच म्हणायचं की सर जो क्रिटिकल पेशंट आहे, जो तुमच्याकडनं जमत नाही किंवा 2-4 ठिकाणी जाऊन आला, त्यांना हे तुम्ही एकदा देऊ शकता.
तुमच्याच माध्यमातून द्या, मग होऊ शकते काही ना काही, आणखी आपल्याला सेल वाढू शकतो किंवा तो डॉक्टर आपल्याकडे आपले प्रोडक्ट प्रमोट करू शकतो, कारण की डॉक्टरांना हे माहितच नाही अशा पद्धतीचे प्रोडक्ट आहे म्हणून. भाग्यश्री काळमेघ मॅडमने हँडल्स केला. बोला मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बोला. सर ते लेडी केअर आणि ब्ल्यूबेरीचा रिझल्ट होता, माझ्या वहिनीला दिलं मागच्या महिन्यात. हा हा. त्यांना तेच पाळीचे प्रॉब्लेम होते, ब्लिडिंग वगैरे जास्त जात होतं आणि रेग्युलर पिरियड येत नव्हती आणि चेहरा पूर्ण सुकला, म्हणजे सुकून गेला होता, डोळे वगैरे पूर्ण खोल गेले होते, एकदम निस्तेज झाला होता. तर त्यांना मी 7 वंडर आणि लेडी क्लिअर आणि ब्ल्यूबेरी दिलं, तर त्यांनी मला परत प्रॉडक्ट मागितलं. त्यांना चांगलं इम्प्रुव्हमेंट आहे. काय एज काय त्यांचं वय? वय आहे 35-40 पर्यंत, 39-40. पण सगळेचे लेडीजचे प्रॉब्लेम होते. त्यांना मॅडम 3 महिने सांगितलं. गोबडे सर मी आले होते ना सोबत, त्यांनी परत प्रॉडक्ट मागितलंय. आज मी तायवाडे सरांना मागितलं ते प्रॉडक्ट आता. 3 महिने घ्यायला सांगितलेलं आपण त्यांना. हो, आता सेकंड वेळेस देत आहे ना. चांगला रिझल्ट आहे. ठीक आहे सर. धन्यवाद, धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तर अशा प्रकारचे सर्व रिझल्ट आहे, मिरॅकल रिझल्ट आहे आपले. जबरदस्त रिझल्ट बद्दल शंकाच नाही. फक्त आपल्याला घरातून बाहेर निघून लोकांपर्यंत पोहोचणे आहे, बाकी काही नाही. घराच्या बाहेर निघून लोकांपर्यंत आपल्याला पोहोचणे आहे आणि ते माहिती सांगणे आहे. प्रॉब्लेम घराघरात आहे, आपल्याकडे सोल्युशन आहे. तर तुम्ही सर्व लीडर लोकांनी आजची मीटिंग शांततापूर्वक ऐकून घेतली, समजून घेतली, त्याबद्दल विशेष धन्यवाद. ज्या लोकांनी रिझल्ट सांगितले, मनीषा ताजने मॅडम असेल, नाशिका मॅडम असेल, काटकर सर असेल, वाघाळे सर असेल आणि भाग्यश्री काळमेघ मॅडम असेल, यांचं सुद्धा सर्वांचं धन्यवाद. यांनी बरेच लोकांना अनुभव सांगितले. ठीक आहे, तर पुन्हा उद्या आपण वेगळ्या प्रोडक्ट कडे वळूया. उद्या सुरेखा मॅडम तुम्ही सुद्धा हँडल्स केला. बोला मॅडम तुम्ही पण. नमस्कार सर. लेडी केअर जे हे आहे आपलं टॅबलेट आहे, ते ज्यांना समजा ज्या स्त्रियांना पाळीशी निगडीत काही प्रॉब्लेम जर नसतील पण युरिन इन्फेक्शन जर असतील तर त्यांना बेरी कॅप्सूल दिलं तरी चालते सर. अच्छा, ओके ओके ओके. युरिन इन्फेक्शन साठी बेरी कॅप्सूल, कारण आपल्याला जो प्रॉब्लेम नाही आहे ते एक बॉटल नाही दिली आणि हे जर दिलं तरी त्यांचा रिझल्ट चांगला आहे. युरिन इन्फेक्शन आहे ना? युरिन इन्फेक्शन साठी कोणती बेरी कॅप्सूल? जे आपलं म्हणजे 2 बॉटल येते, लेडी केअर आणि बेरी. तर लेडी केअर न देता बेरी कॅप्सूल म्हणजे 1 बॉटल. दोन्ही द्यायचे बेस्ट, आणखी फायदा होतील. द्यायचे दोन्ही आहे, पण ज्यांना पाळीशी म्हणजे याच्यात जर आपली पाळीशी संबंधित जर कोणता प्रॉब्लेम नसेल तर हे नुसतं युरिन इन्फेक्शन साठी दिलं. यस यस यस, एकदम बरोबर. सर्वांनी लिहू शकता तुम्ही पॉइंट. युरिन इन्फेक्शन जर असेल लेडीजला तर बेरी कॅप्सूल देऊ शकता. खूप महत्वाची माहिती. आणि दोन्ही दिले तर फारच चांगलं, कारण की शरीर आहे तर प्रॉब्लेम आहेतच शरीरामध्ये, असतेच प्रॉब्लेम. चला तर धन्यवाद 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 सर्वांचा. आता पुढे काय मग? हॅलो, पुढे काय म्हणजे पुढे आता आपली मीटिंग आता बंद होणार, हे आहे पुढे, बाकी काही नाही. ठीक आहे, तर खूप धन्यवाद सर्वांचा. खूप सुंदर आजची मीटिंग झाली. सर्वांनी एकदा धन्यवाद म्हणायचंय आणि मीटिंग एंड करायची. धन्यवाद सर.